चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 15. खोद आणखी थोडेसे. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. जाणे असते म्हणी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते. प्रश्न क्रमांक 2. कृती पूर्ण करा. मनातले गाणे असे म्हणल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान, गुरुजनाविषयी आदर, मित्रमैत्रिणीबद्दलचा जिव्हाळा. प्रश्न क्रमांक 3. कवितेतील खालील संकल्पना आणि त्याचे अर्थ त्याच्या जोड्या लावा. नंबर 1. सारी खोद नसतात नाणी, सगळे लोक फसवे नसते. नंबर 2. घट्ट मिठीत नका ओटू, मनातील विहार व्यक्त करणे. नंबर 3. मुठ कशाला म्हणायचे, समजुती बाळगू नसते. नंबर 4. मनातील तळी बनवावे, मनातील सामर्थ्य ठ्या. प्रश्न क्रमांक 4. कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. संयमाने वागा, योग्य. नंबर 2. सकारात्मक राहा, योग्य. नंबर 3. उतावळे हो, अयोग्य. नंबर 4. चांगुलपणावर विश्वास ठेवा, योग्य. नंबर 5. नकारात्मक विचार करा, योग्य. खूप हुरहुर जा, अयोग्य. संदेशशीलता जपा, योग्य. नंबर 8. विद्यार्थीसाठी आत्मविश्वास कायम ठेवा, योग्य. नऊ. दुनियाच्या निर्मितीवर विश्वास ठेवा, योग्य. नंबर 11. देशाचा विजय स्टोअर करा, अयोग्य. प्रश्न क्रमांक 5. काव्य सौंदर्य. खालील ओळीचे रसग्रहण करा. ईस लागेलच तेथे खोद आणखी थोडेसे. ईस लागेलच थोडेसे खोद आणखी. काव्य सौंदर्य खोद आणखी थोडेसे या कवितेमधून कवितेने संयम, जिद्द, आत्मविश्वास वा साठी या गुणाच्या मदतीने जीवनामध्ये साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. प्रश्न आ. अति जन्माचे असते तिच्या गळणाऱ्या पाणी या ओळीमध्ये अर्थ तुमच्या भाषेत लिहा. कवयित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये
माणसाने. प्रश्न क्रमांक 30. गाणे असे ग म्हणी या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.